तुम ही तो मेरा जीवन हो अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? कहना दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं। ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। दुश्मन है जो भी। ये स्वानंदी, क्या मस्त खाना बनाया था यार तूने। मी तर खूप जेवले बघ। तसं मणी सरांची तर मज्जाच आहे बघ। म्हणजे तुझ्यासारखी समजूतदार आणि सुगरण बायको मिळाली त्यांना। अगं बरं, मी डबा देऊ का तुला सोबत? अगं नको, मी वॉर्डन मॅम आणि जेसीला घेऊन येते जेवायला एक दिवशी। हो यार, तुम्ही तिघी बी आमच्या घरी या, मला ना तुमची लई आठवण येते। चालेल। स्वानंदी, अगं मला खूप उशीर होईल जायला। तुझ्यासोबत बोलत बसले ना तर सकाळ होईल। मी निघते आता, परत जायला पण वेळ लागेल ना मला। अगं थोडा वेळ थांब की। नको, मी येते आता। आणि स्वानंदी, तुला खुश बघून मला खूप छान वाटतंय। आणि तुझं हे घर ना खूप सुंदर आहे। तर येते मी, काळजी घे। तू पण काळजी घे आणि पोहोचल्यावर मला मेसेज कर। हो। अरे फातिमा, ईद का चांद आमच्या घरी कसं काय? हा ईदचा चांद तुमच्या चांदला भेटायला आलाय। आणि हे काय निघालीस? थांब, आता आलीयस तर जेवून जा। मणी सर, तुम्हाला काय वाटतं, ही स्वानंदी मला न जेवता पाठवेल का? मी जेवले आणि जेवण खूप छान झालंय। तुम्ही पण जेवण करा आता। आणि मणी सर, तुमचं हे घर ना खूप छान आहे। मला ना इथे खूप पीस आणि वॉर्म जाणवलं। मी येते आता। उगाच कबाब में हड्डी नाही नाही, काही हड्डी बिड्डी नाही। मी आता आलोय ना, बस। अहो नाही नाही, खूप उशीर होतोय मला। बस मी आलो, मणी सर बस। फातिमा, म्हणजे खरं तर आमच्या लग्नाच्या वेळी आपल्याला हवी तशी मजा मस्ती नाही करता आली। आता मला असं वाटतंय की छान पाऊस पडतोय तर मस्त प्लॅन करू नये, बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ। तू जेसी वॉर्डन मॅडमशी बोल आणि मला कळव। हो, तसं कळवते मी तुम्हाला। पण मणी सर, आता जाऊ का मी? वॉर्डन मॅडम नाहीतर रात्रभर बाहेर बसवतील। मी येऊ का? मी काळजी घे। तू पण बाय मणी सर। आणि सांभाळून जा ग फातिमा। काय कसला विचार करताय? मणी सर, आपण इथे राहतोय हे बघून तिला जरा आश्चर्यच वाटलं होतं। मला तर टेन्शनच आलं होतं की ती काय रिॲक्ट करते, पण तिला आपलं घर आवडलं। हो, जाताना म्हणाली सुद्धा ना, वाईब आवडले त्यांना इथली। स्वानंदी, खरं तर तुम्ही आल्यानंतर या आउट हाऊसची वाईब बदलली। आधी काय माझं बॅचलरचं जगणं, तुमच्यामुळे या आउट हाऊसला घर पण आलंय। पण स्वानंदी, तुम्ही आहात ना इथे खुश? मणी सर, असं का विचारताय तुम्ही? नाही, म्हणजे लग्नाआधी प्रत्येक मुलीची इच्छा असते ना की लग्नानंतर मी अशा घरात राहील, तशा घरात राहील। आणि तुम्हाला इथे या आउट हाऊस मध्ये राहावं लागतंय। स्वानंदी, मला खूप सुख द्यायचंय तुम्हाला। मोठं घर हे त्यापैकी एक, पण आत्ता माझ्याकडे हे आउट हाऊसच आहे। मणी सर, मी या घरात खरंच खूप खुश आहे। तुम्ही माझी एवढी काळजी घेता,
मला काय हवंय नकोय ते सगळं बघता मी खरंच या घरात खूप सुखी आहे. मी सुखी आहे असंही म्हणताय आणि एकीकडे हे मशीन घेऊन आलात कमी पडलेलं सुख मिळवण्यासाठी किंवा 4 पैसे अजून मिळवण्यासाठी. अहो तसं नाही म्हणी सर, तुम्हाला तर माहितीच आहे शिवणकाम हे माझं आवडतं काम आहे आणि माझे सगळे कपडे पण मीच शिवायचे. आता इथे घरात कामं करत असताना डोक्यात लय वेगवेगळ्या आयडिया येतात, वेगवेगळ्या डिझाईन सुचतात, पण ते नाही ना करू शकत मी इथे. हॉस्टेलवर होते तेव्हा मनात येईल ते डिझाईन मी शिवायचे, म्हणून मी मशीन घेऊन आले. म्हणजे आता घरकामासोबत हे काम करेन आणि हॉस्टेलवर बऱ्याच मुलींचे कपडे मी शिवायचे, त्याने मला साइड इन्कम मिळायचं, म्हणून मी मशीन घेऊन आले. आता इथेही काम सुरू करते म्हणजे थोडंसं इन्कम चालू होईल. मणी सर, अहो संसार म्हणजे 2 चाकांचा रथ असतो असं म्हणतात ना. मग फक्त त्यातलं एकच चाक चाललं आणि एक ओढलं गेलं तर पहिल्या चाकावर प्रेशर येऊन रथाचा वेग कमी होतो. मग दुसऱ्या चाकाने बी त्याच स्पीडने पहिल्या चाकाबरोबर चालायला काय हरकत आहे. आणि तसंही हा संसार आता आपल्या दोघांचा आहे. मलाही थोडी जबाबदारी घेऊ द्या. आणि आता बाळ जन्माला येईल, त्याचं सगळं बघावं लागेल आणि मला ना तुमच्या एकट्यावर माझी आणि माझ्या बाळाची जबाबदारी नाही टाकायची, म्हणून मी मशीन मागवली. तुम्ही ना गैरसमज करून घेऊ नका प्लीज. ठीक आहे, तुम्हाला हवं ते करा. नका करू म्हटल्यावर तुम्ही ऐकणार थोडीच आहे. अहो पण परत गैरसमज करून घेतला यांनी. शी बाबा, खूपच सिंपल दागिने आहेत हे असले दागिने ना कुठल्याही मुलीकडे असतील. अगदीच बेसिक आहे यार. बेबी ऐक ना, मला ना मी सरपोतदारांची सून असल्याचा फील येईल असे दागिने हवे. हे जे गळ्यात मंगळसूत्र आहे ना ते एक सोडलं तर माझ्याकडे खरे दागिने नाहीयेत, ते सगळे खोटे आहेत दागिने. मी लग्नानंतर सुद्धा असे हलके आणि खोटे दागिने घालायचे का? मग काय अर्थ आहे मी सरपोतदारांची सून असल्याचा? काय